एकदम कुरकुरीत आणि पचायला हलके, अजिबातच तेलकट न होणारी मूगडाळीची भजी आज आपण बनवलेली आहेत. तेलकट होऊ नयेत यासाठी आपण खास टिप्स फॉलो केलेल्या आहेत, त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. बघा, एवढे कुरकुरीत भजी तुम्ही कधी खाल्ली नसतील. कशी बनवायची चला बघूया. त्यासाठी भिजवलेली मूगडाळ आपल्याला लागणार आहे 2 वाटी. 2 वाटी मूगडाळ आपण नॉर्मल पाण्यामध्ये 2 तासासाठी भिजायला ठेवली. तुम्ही घाईत करत असाल तर अर्ध्या तासासाठी कोमट पाण्यामध्ये ही मूगडाळ भिजवली ना तरी छान भिजते. इथे अर्धी वाटी इतकी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. पावडर मसाले काय लागणार आहेत: 1 ते 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर, हळद पाव चमचा लागेल, 1 चमचा धने पावडर, चवीपुरतं मीठ लागणार आहे. तांदळाचं पीठ आपल्याला 2 चमचे घ्यायचं आहे. 3 हिरव्या मिरच्याचे तुकडे घ्यायचे आहेत आणि 1 ते 1.5 इंच इतकी अद्रक घेतलेली आहे. साहित्य बघून झालं. बघा, आता ही भिजवलेली डाळ ना आपण अशा चाळणीमध्ये काढून त्याचं सगळं पाणी व्यवस्थित निथळून घेणार आहोत. डाळ छान कोरडी केली की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मी 3 बॅचेस मध्ये ही वाटून घेणार आहे, थोडी थोडी. बघा, वाटतानाच यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे आणि अद्रक घालायचे आहे. आणि वाटताना काय काळजी घ्यायची, खूप बारीक पेस्ट होऊ द्यायची नाही. खरबरीत आणि जाडसर अशी ही डाळ वाटून घ्यायची आहे. पाणी अजिबात घालायचं नाही. डाळ छान भिजलेली असेल ना तर पाण्याची गरजही लागत नाही. आणि बघा, जाडसर अशी आपण डाळ वाटून घेतलेली आहे. अशी डाळ वाटली की भजी छान कुरकुरीत होतात. सगळी डाळ वाटून घेतली आणि एका भांड्यामध्ये काढलेली आहे. आता यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर आणि कांदा घालायचा. डाळ छान जाडसर वाटून घेतली ना तर त्याचं मिश्रण हे एकदम भुसभुशीत होतं आणि भजी एकदम कुरकुरीत होतात. बघा, पावडर मसाले घालूया. पाव चमचा हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर घालायचे आहे. चवीपुरतं मीठ घालायचं. तांदळाचं पीठ घालायचं आहे 2 चमचे आणि हे सगळंच एकत्र एकजीव असं मळून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, पावडर मसाले आणि कांदा आणि कोथिंबीरीची चव छान डाळीमध्ये उतरेल आणि भजी आपली छान चविष्ट होतील. हे तयार आहे. आता इथे मी 2 ते 3 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालत आहे. त्याऐवजी तुम्ही सोडा देखील घालू शकता, पण सोडा घातल्याने काय होतं, भजी तेलकट होण्याची शक्यता असते आणि भजी थोड्याच वेळात मऊ पडतात. मोहन घातलं. गॅसवरती एका कढईमध्ये तेल चांगलं गरम केलेलं आहे, चेक करूया. बघा, थोडासा पिठाचा गोळा सोडला की त्याला छान बुडबुडे येऊन तो वरती येत आहे, म्हणजे तेल परफेक्ट तापलेलं आहे. आता हलक्या हाताने भुसभुशीत अशी भजी सोडूया. छोटी छोटी सोडायची म्हणजे छान कुरकुरीत होतात. गॅसची फ्लेम भजी सोडताना मीडियम करायची आहे. तेल एकदा चांगलं तापलं की फ्लेम ही मीडियमवर ठेवायची. आणि बघा, 2 मिनिटांसाठी भज्यांना छान सेट होऊ द्यायचं आणि नंतर चमच्यानं असं त्याला मोकळं करून घ्यायचं आणि गोल गोल फिरवत भजी छान कुरकुरीत होईपर्यंत सगळ्या बाजूने हे तळून घ्यायचे आहेत. या पद्धतीने. आणि बघा, भज्यांचा छान रंगही बदलला, त्यामधील बुडबुडे देखील कमी झालेले आहेत, म्हणजे भजी छान तळली गेलेली आहेत. आणि बघू शकता तुम्ही, कुरकुरीत मूगडाळीची भजी तयार आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. पुन्हा 2 मिनिटांसाठी गॅस फुल करून मी तेल तापवून घेतलं. नंतर मीडियमवर केला आणि परत भजी तेलात तळण्यासाठी घातलेली आहेत. अशी छोटी छोटी सोडायची. 1-2 मिनिट छान तळले की लगेचच याला चमच्याने मोकळं करून घ्यायचं. या पद्धतीने भजी केली ना अजिबात तेलकट होत नाहीत
आणि एकदम कुरकुरीत होतात. इतके कुरकुरीत भजी तुम्ही दुसरे कुठेच आणि कधीच खाल्ली नसतील. या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून बघा. इतर कोणत्याही भजीपेक्षा ना मूग डाळीची भजी पचायला ही हलकी असतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत. काढून घेऊया. आणि बघा 2 बॅचेसमध्ये मी तळलेली भजी प्लेटमध्ये काढलेली आहेत. राहिलेली भजी याच पद्धतीने तळून घेऊत. सगळी भजी तळून झाली. आता शेवटी फक्त 4-5 हिरव्या मिरच्या मी तळत आहे. हिरव्या मिरच्या तेलात तडतडू नयेत, फुटून अंगावर येऊ नयेत म्हणून थोडेसं मधोमध कट करून घेतलेल्या. वरून थोडंसं मीठ भुरभुरायचं आणि भजी आणि हिरव्या मिरच्या तयार आहेत. मस्त पावसाळ्याचा बेत तयार आहे. सगळे भजी एकदम कुरकुरीत झालेली आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अजिबात तेलकट होत नाहीत आणि एवढे कुरकुरीत भजी तुम्ही कधीच खाल्ली नसतील. झटपट तयार होतात, फार मसालेही लागत नाहीत. रोजच्या साहित्यात अगदी 15 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. बघा वरून कुरकुरीत आणि आतपर्यंत ही छान तळली गेलेली आहेत आणि बराच वेळ कुरकुरीत राहतात. 2-3 हिरव्या मिरच्या आणि त्यासोबत मूग डाळीची भजी आणि 1 कप चहा. मस्त पावसाळ्याचा करून बघा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.